हॅलो फ्रेंड्स, काल आपण पॉइंट, लाईन, सेगमेंट लाईन आणि रे ह्या तीन भौमितिक रचनांमधले मुख्य भाग बघितले. इंग्लिशमध्ये भौमितिक रचनांना काय म्हणतात? जॉमेट्रिक कन्सेप्ट. आपल्या धड्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आपल्या धड्याचं नाव काय आहे? बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. काल आपण काय पाहिलं? पॉइंट पाहिला. पॉइंट मीन्स डॉट ए. त्यानंतर लाईन, बोथ साइड्स टू एरोज, दोन्ही बाजूला बाणांच्या खुणा. रीडिंग विथ एनी अल्फाबेटिकल 2 पॉइंट्स. लाईन ए बी, रीडिंग काय करतो? लाईन ए बी. त्यानंतर आपण लाईन सेगमेंट पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे? लाईन सेगमेंट. लिमिटेड लाईन, पीस ऑफ लाईन. लिमिटेड लाईन, piece of line is called the segment. This is draw with measurement. We can draw with measurement. सेगमेंट हा मोजून मापून काढला जाऊ शकतो. सेगमेंट हा मर्यादित असतो. बरोबर, सेगमेंट सुद्धा तुम्ही नाव देऊन वाचू शकता. त्याला शॉर्टमध्ये सेग, LM असंही म्हणतात. सेगमेंटला शॉर्टमध्ये काय म्हणतात? सेग, LM. त्यानंतर आपण पाहिलं होतं रे. वन साइड इज लिमिटेड, अनदर साइड इज अनलिमिटेड. वन साइड इज लिमिटेड, अनदर साइड इज अनलिमिटेड. This point is called origin. This point is called origin. जो लिमिटेड पॉइंट आहे त्याला काय म्हणतात? ओरिजिन. रीडिंग विथ द लिमिटेड पॉइंट. ओरिजिन पासून वाचलं जातं OM, OP. रे OM, रे OP. ते मी मुद्दाम दोन दाखवले. एक उजवीकडे मी ओरिजिन काढलेला आहे, दुसरा डावीकडे काढलेला आहे. पहिला ओरिजिन उजवीकडे आहे, दुसरा ओरिजिन डावीकडे. यांचं रीडिंग ओरिजिनच्या पॉईंटपासून केलं जातं. इथपर्यंत काल आपण शिकलो. इथपर्यंत आपण काल शिकलो. आता पुढचा भाग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे? काही यांचे रूल्स दिलेले त्यांनी. रेषेचे काही नियम म्हणता येतील. काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एम, जसे आपण रेषा कोणत्याही दोन बिंदूतून काढू शकतो. समजा ह्या दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. या दोन पॉईंटमधून एक आणि एकच रेषा जाते. जर तुम्ही इथे दुसरी रेषा काढली तर ती बी बिंदू इंटरसेक्ट होईल का? नाही. बी बिंदूतून काढली तर ए बिंदूला इंटरसेक्ट होईल का? नाही. म्हणजेच एनी 2 पॉइंट्स वी कॅन ड्रॉ ओनली 1 लाईन. कोणत्याही दोन बिंदूंमधून आपण एकच रेषा काढू शकतो. एनी टू पॉइंट्स, एनी 2 पॉइंट्स we can draw only 1 line. We can draw only 1 line. Any 2 points we can draw only 1 line. हे पहिलं वाक्य लक्षात आले सगळ्यांच्या? कोणत्याही दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाऊ शकते. व ते पॉइंट कसे असू शकतात? मी काल तुम्हाला वाकड्या तिकड्या रेषा दाखवल्या. समजा मी हे दोन पॉइंट काढले तर ह्या दोन पॉइंट म्हणून क्रॉस एकच लाईन जाईल. क्रॉस एकच लाईन जाईल.
फिजिकल किंवा मॅथमॅटिक्स जे आहेत ते काय म्हणतात की ह्या लाईनमध्ये असंख्य पॉईंट आहेत, मोजता न येणे इतके पॉईंट आहेत. ही लाईन कारण आपण कितीही वाढवू शकतो. हे काल तुम्हाला सांगितलं, बाणाच्या खुणा काय दाखवतात की रेषा कितीही मोठी वाढवता येते, तिला लिमिट नाही. तिला लिमिट आहे का? नाही. मग त्यामध्ये किती पॉईंट असतील हे कोणाला मोजता येईल का? नाही. म्हणून त्यांनी वाक्य दिलेलं आहे एन इन्फिनाइट नंबर, एन इन्फिनाइट, an infinite number of lines, an infinite number of lines can be drawn, can be drawn through one point, through one point. An infinite number of lines can be drawn through one point. आता तुम्ही गोंधळ होण्यासारखं वाक्य हे पहा. जसं आपण इथे पॉइंट मोजू शकत नाही तसंच तुम्ही एका बिंदूतून कितीही रेषा काढू शकता. हा मधला बिंदू आहे, यातून मी कितीही रेषा काढू शकते, कितीही. तुम्ही चक्र फिरताना पाहिलं कोणतं? त्याच्या ज्या अशा रेषा जातात त्या गोल 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 फिरत असतात. असंख्य रेषा आहेत. आपल्याला मोजता येईल का? नाही. आपल्याला मोजता येतील का? नाही. तुम्ही गाडीचं चाक पाहिले, चाकाचा मध्ये जो असतो, मध्ये जो पॉइंट असतो त्यातून त्या तारा गेलेल्या असतात. चाकाच्या लाकडी चाक असेल तर लाकडं घातलेली असतील, किंवा टायर वगैरे पाहिलं असेल तुम्ही, सायकलचे चाक पाहिलं तर ह्या तारा काय झालेल्या असतात मध्ये, त्या तुम्ही कितीही घालू शकता. आता त्यांनी प्रमाण ठेवलंय म्हणा, पण हे अशा कितीही काढता येऊ शकतात. जेव्हा हे चाक फिरतं तेव्हा त्या तारा ज्या आहेत त्या खूप दिसतात आपल्याला, खूप वाटतात, अशा सलग गोल 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 फिरतात. मग ह्या ज्या तारा, ह्या तारा म्हणजे काय आहेत? आपल्या रेषा. आपल्या काय आहेत? रेषा. आणि ह्या रेषा ज्या आहेत त्या एका बिंदूतून कितीही काढता येतात, ते मोजता येत नाही. तेच त्यांनी सांगितले an infinite number of lines can be drawn through one point. एका बिंदूतून तुम्ही कितीही रेषा काढू शकता. असंख्य, an infinite number म्हणजे असंख्य संख्या, असंख्य, असंख्य मोजता न येणे इतपत, असंख्य. an infinite म्हणजे असंख्य रेषा तुम्ही एका बिंदूतून काढू शकता. एका बिंदूतून तुम्ही असंख्य रेषा काढू शकता. त्यासाठी त्यांनी इंग्रजी शब्द वापरले an infinite number. an infinite number म्हणजे असंख्य संख्या. an infinite number म्हणजे असंख्य संख्या. We can draw infinite number of lines in a one point. In a one point. एका रेषेत, एका बिंदूतून, एका पॉइंट मधून तुम्ही कितीही रेषा काढू शकता, मोजता न येणे आहे की नाही? मगाशी मी सांगितलं दोन बिंदूतून एकच रेषा जाते. ओनली वन लाईन पासिंग थ्रू इन ए टू पॉइंट. ओनली वन लाईन पासिंग थ्रू इन ए टू पॉइंट. But in a one point we can draw infinite number of lines. Infinite number of lines. कळतंय का? एका पॉइंट मधून तुम्ही असंख्य रेषा काढू शकता, पण दोन पॉइंट मधून मात्र एकच लाईन जाते. दोन पॉइंट मधून मात्र एकच लाईन जाते. हा गोंधळ दूर झाला सगळ्यांचा, समजला इथे? त्यानंतर जेव्हा दोन पेक्षा जास्त रेषा आपण एकाच बिंदूतून काढतो तेव्हा त्यांना काय म्हणतात?
कॉन्करन्स लेंथ आणि त्यांच्या पॉईंटला म्हणतात कॉन्करंट पॉईंट. पहा इकडे लक्ष द्या. मी मगाशी तुम्हाला चाकाचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे आता इथे काही रेषा काढून दाखवतो. इथे मी रेषा लाईन A B C D E F G H लाईन AE लाईन BH लाईन CG लाईन BF अशा 4 रेषा काढलेल्या आहेत. आणि ह्या 4ही रेषा एकाच बिंदूत जोडलेल्या आहेत. या बिंदूला मी नाव दिलं O. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदताना इंग्लिशमध्ये इंटरसेक्ट म्हणतात. काय म्हणतात? इंटरसेक्ट. छेदतात म्हणजे इंटरसेक्ट. किंवा पासिंग थ्रू इन ए वन पॉइंट. 2 or more than 2 lines. 2 or more than 2 lines passing through a one point. These lines are called concurrence line. These lines are concurrence lines. Concurrence lines ची definition माझ्या मागे वाचा. When 2 or more lines pass through the same point, they are called concurrence lines. मग हा पॉइंट जो आहे, ज्या पॉइंटमधून ह्या कॉन्करन्स लाईन्स जातात, ह्या कॉन्करन्स सगळ्या लाईन्स ज्या पॉइंटमधून जातात त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट O इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. कळतंय का मी काय म्हणते? पहा, जेव्हा तुम्ही 2 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून जाणाऱ्या काढता, एकाच बिंदूतून जाणाऱ्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा असतात तेव्हा त्यांना कॉन्करन्स लाईन्स म्हणतात. आणि ज्या बिंदूतून त्या जातात त्या बिंदूला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. त्या बिंदूला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी शेवटच्या 4 ओळी ज्या दिलेल्या आहेत, पेज नंबर 2 त्याच्यात ही सगळी माहिती दिलेली आहे. अतिशय महत्त्वाच्या ह्या 4 ओळी एन इन्फिनाइट नंबरपासून. पुस्तकं जर तुम्ही घेऊन बसलेले असाल समोर तर तुमच्या लक्षात येईल. एन इन्फिनाइट नंबर ऑफ लाईन्सपासून तर पॉइंट ऑफ कॉन्करन्सपर्यंतच्या ह्या 3 ओळी अतिशय महत्त्वाच्या आहेत. रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला ह्या 3 ओळींचा उपयोग होऊ शकतो. आणि डेफिनेशन पण आहेत. कोणत्या डेफिनेशनचे? कॉन्करन्स ऑफ लाईन्स, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथपर्यंत कळलं? कोणाला काही शंका नाही? पुढच्या पानावरती पाठळक टाईपमध्ये दिलेलं आहे. 1 and only 1 line can be drawn through any 2 distinct point. डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे ठळकपणे दिसणारे कोणत्याही 2. कारण ह्या लाईनमध्ये मी माझी तुम्हाला सांगितले इन्फिनाइट पॉईंट्स आर देअर. आपल्याला इथे दिसून येत नाही. हे इन्फिनाइट नंबर्स ऑफ पॉईंटनेच रेषा होते तयार. असे जर तुम्ही जोडून पॉईंट काढले तर एक रेषा तयार होते. हे परत त्यांच्यामध्ये डॉट तर काय होते? लाईन्स तयार होते. बरोबर आहे ना?
म्हणजेच ह्या लाईन्समध्ये खूप काय आहे, पॉईंट आहे. म्हणून त्यांनी डिस्टिंक्ट हा शब्द वापरला. डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे ठळक दिसणारे पॉईंट. डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे काय, ठळक दिसणारे पॉईंट. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट. मी मगाशी सांगितलं कोणत्याही दोन पॉईंटमधून तुम्ही एक आणि एकच रेषा काढू शकता. कोणत्याही, आता सपोज तुम्ही इथे ए आणि बी हे दोन ठळक पॉईंट आहेत, हे दोन ठळक पॉईंट आहेत, तर या दोन ठळक पॉईंटमधून तुम्ही एकच रेषा काढू शकता, एकच लाईन काढू शकता. समजतंय का सगळ्यांना? कोणाला काही शंका येत असेल तर मला फोनवर विचारा. माझ्या मते सगळ्यांना समजत असणार आहे, कारण मी मराठीचा पण वापर जास्त करते. सुट्टीत तुम्ही इंग्रजी बऱ्यापैकी विसरलेले असणार आहे, तेव्हा बऱ्याचशा शब्दांचा, आणि मी पुस्तक तुम्हाला मुद्दाम सांगते की पुस्तकात पाहून तुम्हाला वाचता येईल माझ्या मागे बोलल्यानंतर. हे खरं तर जेव्हा समोरासमोर मुलं असतात तेव्हा मी ह्या ओळी 5-5, 6-6 वेळा बोलून घेते, घरी 3-3 वेळा लिहायला लावते. तर तुम्हीही लिहून काढा, वाचा, पाठ करा, शक्यतो पाठ करा. हे समजलंय सगळ्यांना? दोन ठळक पॉईंटमधून एक आणि एकच रेषा जाते, तर एका पॉईंटमधून असंख्य रेषा काढता येतात. आहे ना विरोधाभास? त्यानंतरच आपल्याला पॉईंट्सचे प्रकार पाहिजे. कॉलिनियर पॉईंट्स, नॉन कॉलिनियर पॉईंट्स. कॉन्करन्स लाईन सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या अनेक रेषा कॉन्करन्स लाईन. अनेक रेषा कॉन्करन्स लाईन. दोनपेक्षा जास्त, मग त्या 3 असल्या तरी कॉन्करन्स आहे, 2 असल्या तरी कॉन्करन्स आहे. पुढे 3 or more points which lie in a single straight line are said to be collinear points. आता मी फळ्यावर काही पॉईंट काढणार आहे. पहा, आपण रांगोळी काढतो. तुम्ही रांगोळी काढता 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3 1. आपण असे पॉईंट घेतो, मग तुम्ही रांगोळी काढताना पॉईंट जोडता. रांगोळी काढताना आपण काय करतो, पॉईंट जोडत जातो. रांगोळी काढताना आपण पॉईंट काय करतो, जोडत जातो. आता तुमच्या इथे लक्षात येईल, मी रेषा मारल्यानंतर काही पॉईंट्सला इथे तुमच्या लक्षात येईल, ह्या रेषेवरचे सगळे पॉईंट जे आहेत ते रेषेवर आलेले, पण हे वरचे पॉईंट रेषेवर आलेले नाहीत. हे वरचे पॉईंट रेषेवर आलेत का? नाही. पुन्हा इथे रेषा मारताना इथे पॉईंट सुटलेला आहे, हे पॉईंट काही सुटलेले आहेत जे रेषेत येत नाहीत. मग एकाच रेषेवरती जेवढे पॉईंट येतात त्यांना म्हणायचं कॉलिनियर पॉईंट, आणि रेषेच्या बाहेर जे पॉईंट जातात त्यांना म्हणायचं नॉन कॉलिनियर पॉईंट. त्यांना म्हणायचं नॉन कॉलिनियर पॉईंट. सोप्या भाषेत, आपल्या भाषेत लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, रेषेवर येणारे पॉईंट A B C कॉलिनियर पॉईंट्स, D नॉन कॉलिनियर, E नॉन कॉलिनियर, F नॉन कॉलिनियर. का? त्या रेषेवर नाही आहे. समजा तुम्ही अशी पिवळी रेषा दिलेली असेल, P Q R कॉलिनियर पॉईंट्स, P Q R कॉलिनियर पॉईंट्स, S नॉन कॉलिनियर, T नॉन कॉलिनियर, U नॉन कॉलिनियर. कळतंय ना मी काय म्हणते ते? पहा, एकाच रेषेवर जे पॉईंट येतात मग ते कितीही असू शकतात, तुम्हाला कितीही परीक्षेला ते देऊ शकतात. 3 देतील, 4 देतील, 5 देतील, किंवा नुसते पॉईंट दिलेले असतील तर तुम्ही पट्टीच्या
आपण रांगोळीला जसं हाताने जोडतो तसं तुम्ही पट्टीच्या साहाय्याने पॉईंट जोडून पहा. जे पॉईंट रेषेवर येतील ते नॉन कॉलिनियर, जे रेषेच्या बाहेर जातील ते नॉन कॉलिनियर. हे मराठीत सोप्या भाषेत लक्षात ठेवायला. मग पुस्तकात त्यांनी डेफिनेशन काय दिली पहा. 2 पॉईंटने तर रेषा निश्चित होते. 2 पॉईंटने काय होते? रेषा निश्चित होते. म्हणून त्यांनी सांगितले 3 or more than 3 points. 3 or more points which lie on in a single line. ही सिंगल लाईन झाली. in a single line. 2 पेक्षा जास्त पॉइंट एकाच रेषेवर असतील. एकाच रेषेवर असतील. सिंगल लाईन, सिंगल स्ट्रेट लाईन, सरळ एकाच रेषेवर. आर सेड टू बी कॉलिनियर पॉइंट्स. त्यांना काय म्हणायचं? कॉलिनियर पॉइंट्स. त्यांना काय म्हणायचं? कॉलिनियर पॉइंट्स. मग आता माझ्या मागे बोलून घ्या बरं ही डेफिनेशन एकदा सगळ्यांनी. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. पहा पुन्हा एकदा. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. Are said to be collinear points. सगळ्यांना ही व्याख्या समजली असेल. एकाच रेषेवर येणारे बिंदू. आपल्या मराठी भाषेत काय लिहून लक्षात ठेवायचं? एकाच रेषेवर येणारे सर्व बिंदू कॉलिनियर पॉइंट्स आणि रेषेच्या बाहेरचे नॉन कॉलिनियर. मग त्यासाठी त्यांनी व्याख्या काय दिली? पॉइंट्स विच डू नॉट lie on the same line are called non-collinear points. Points which do not lie. Do not lie म्हणजे नाहीत, रेषेवर नाही. कुठे नाही? ऑन द सेम लाईन, एकाच रेषेवर. ऑन द सेम लाईन, एकाच रेषेवर. जे पॉइंट एकाच रेषेवर नाहीत आर कॉल्ड नॉन कॉलिनियर पॉइंट्स. त्यांना नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणतात. पहा पुन्हा एकदा. पॉइंट ए, बी, सी, डी, ई. कधी कधी फसवायला ते पुढे पॉइंट एफ देतात. पट्टीने रेषा मारून घ्या. रेषेवर आलाय म्हणजे पॉइंट एफ काय आहे? कॉलिनियर आहे. किंवा थोडंसं असं फसवायला देतात. जी रेषेवर नाही, एच रेषेवर नाही, आय रेषेवर नाही, जे रेषेवर नाही. अगदी किंचित खालीवर दिलेले असतात रेषेच्या. जे रेषेच्या थोडे जरी खाली असतील तरी ते नॉन कॉलिनियर पॉइंट्स. तरी सुद्धा मग आता इथे नॉन कॉलिनियर पॉइंट्स आपण कोणकोणते घेतले? जी, एच, आय, आय, जे. जी, एच, आय, जे हे काय झाले? नॉन कॉलिनियर पॉइंट्स. नॉन कॉलिनियर पॉइंट्स. तर ते मित्रांनो पहा पुढचं प्लेन्स. अरे वा, प्लेन तर फार सोपं आहे. प्लेन्स म्हणजे काय? सपाट गुळगुळीत पृष्ठभाग कशाचंही असू द्या. मग आता मी एक्झाम्पल सांगते. ही भिंत जी आहे, ही भिंत प्लेन सपाट आहे तुमच्या घराची. प्लेन